हिंदू पंचांगानुसार मंगळवार 17 सप्टेंबर 2024 पासून महालय म्हणजेच पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. बुधवार 2 ऑक्टोबर रोजी या दिवशी पितृपक्ष संपणार आहे, म्हणजेच अश्विन कृष्ण अमावस्येच्या दिवशी. सर्व पितृ अमावस्या श्राद्ध पक्षाचा शेवटचा दिवस असेल. धार्मिक शास्त्रामध्ये सर्व पितृ अमावस्येला विशेष महत्त्व मानले जाते, कारण हा पितृपक्षाच्या समाप्तीचा शेवटचा दिवस असतो. शास्त्रानुसार रोहिणी आणि अभिजित काळात श्राद्ध करावे. सकाळी देवांची आणि दुपारी पितरांची पूजा, याला कुपुत काल म्हणतात. असं म्हटलं जातं की या दिवशी आपण त्या विस्मृत पितरांचे श्राद्ध करतो जे येऊ शकत नाहीत किंवा ज्यांना आपण ओळखत नाही. त्यामुळे या दिवशी श्राद्ध अवश्य करावे. सर्व पितृ अमावस्येला ज्ञात अज्ञात सर्व पितरांचे श्राद्ध करण्याची परंपरा आहे. जर एखाद्याला काही कारणांमुळे श्राद्ध तिथीला श्राद्ध करता येत नसेल किंवा श्राद्धाची तारीख माहीत नसेल तर सर्व पितृ श्राद्धाला या अमावस्येच्या दिवशी श्राद्ध करता येते. असं मानलं जातं की या दिवशी सर्व पूर्वज तुमच्या दारात उपस्थित असतात. सर्व पितृ अमावस्येला तर्पण, पिंडदान आणि ऋषी, देव आणि पितरांची पूजा केल्यानंतर पंचबली विधी केला जातो. 16 ब्राह्मणांना अन्न अर्पण केले जाते किंवा त्यांच्या क्षमतेनुसार दान केले जाते. जर वारस नसेल तर पंतू किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला श्राद्ध करता येते. श्राद्ध पक्षाच्या दिवसामध्ये आणि विशेषतः शेवटच्या तारखेला म्हणजेच अमावस्येच्या दिवशी घरगुती कलह, क्लेश, दारू पिणे, चरखा, मांसाहार, वांगी, कांदा, लसूण, शिळे अन्न, पांढरे तीळ, मुळा, करवंद, काळे मीठ, सत्तू, जिरे, मसूर, मोहरी, हरभरा आदी पदार्थ निषिद्ध मानले जातात. आपल्या शास्त्रामध्ये सर्व पितृ अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं. श्राद्ध घरी, पवित्र नदी किंवा समुद्र किनारी, तीर्थक्षेत्रात किंवा वटवृक्षाखाली, गोठ्यात, पवित्र पर्वतावर, शिखरावर, दक्षिणेकडे तोंड करून सार्वजनिक पवित्र भूमीवर केले जातात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही संपूर्ण गीतेचे पठण करू शकता किंवा पितरांच्या शांतीसाठी आणि त्यांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांना मार्ग दाखवण्यासाठी किंवा मोक्षासाठी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी गीतेच्या 2 किंवा 7व्या अध्यायाचं पठण करू शकतात. सर्व पितृ अमावस्या ही पूर्वजांना निरोप देण्याची शेवटची तारीख आहे. पूर्वज 15 दिवस घरात बसतात आणि आम्ही त्यांची सेवा करतो. नंतर त्यांच्या जाण्याची वेळ येते, म्हणून याला सर्व पितृ मोक्ष अमावस्या, पितृ विसर्जनाची अमावस्या, महालय समापन आणि महालय विसर्जन असेही म्हणतात. सर्व पितृ अमावस्येला पितृसूक्तम पठण करणे, त्याचबरोबर पितृगायत्री मंत्र, पितृकवच पठण करणे, पितृदेव चालीसा, आरती, गीता पाठ आणि गरुड पुराण यांचे अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण असणार आहे. सर्व पितृ अमावस्येला सर्व पितरांच्या नावाने श्राद्ध केल्याने पितरांचे आत्मे तृप्त होतात आणि पितृदोषापासूनही मुक्ती मिळते. या दिवशी ज्ञात आणि अनोळखी व्यक्ती आणि ज्यांना त्यांची मृत्यूची तारीख माहीत नाही अशा सर्व पितरांचं तुम्हाला श्राद्ध करायचं आहे. हिंदू पंचांगानुसार अमावस्या ही तिथी 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9:04 सुरू होईल. 2 ऑक्टोबरला दुपारी 2:19 संपेल. अशा वेळी उदयातिथीनुसार 2 ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्या असेल. सूर्यग्रहण हे 1 ऑक्टोबरला रात्री 9:40 सुरू होईल आणि 2 ऑक्टोबरला दुपारी 3:17 संपेल. सर्व पितृ अमावस्येला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. तसेच हे सूर्यग्रहण सकाळपर्यंत संपणार आहे. यावेळी सूतक काळ देखील वैध राहणार नाही. त्यामुळे शास्त्रानुसार श्राद्धविधी या काळात करता येतील. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी शेवटचे श्राद्ध केले जाते. पितरांच्या नावाने श्राद्ध केल्यामुळे आपल्याला जे काही पितृदोष आहेत तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते. पितृपक्षात झाडे लावल्याने पितृदोष दूर होण्यास मदत होते. पौराणिक मान्यतेनुसार भगवान विष्णू पिंपळ, बाभूळ, तुळस इत्यादी वनस्पतींमध्ये वास करतात आणि इतर वृक्षांमध्येही देव वास करतात. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने 10व्या अध्यायाच्या 26व्या श्लोकात पिंपळाचे वर्णन केले आहे. नदी काठ, प्रयाग, हरिद्वार, गया आणि इतर तीर्थक्षेत्रे आणि मंदिरात लावण्यास पितर प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात. त्यामुळे जर तुम्हाला शक्य झाले तर या दिवशी तुम्ही एकतरी पिंपळाचं झाड किंवा तुम्हाला जमेल त्या झाड तुम्ही या दिवशी नक्की लावावं. मग ते तुम्ही पिंपळ, तुळस किंवा जे तुमच्याकडे असेल ते झाड तुम्ही लावू शकता. त्याच्यानंतर तुम्ही या दिवशी आपल्या घरामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व उपाय वगैरे करायचे आहे.
त्यानंतर बघा, पितृपक्षामध्ये मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे की कावळ्याला, गाईला आणि कुत्र्याला विशेष महत्त्व असतं. ज्यावेळेस पितृलोकातून ज्यावेळेस आपले पितृ पृथ्वी तलावरती येतात तर ते कोणाच्या स्वरूपात येतात, तर कावळ्याच्या स्वरूपात, गाईच्या स्वरूपात, कुत्र्याच्या स्वरूपात, ह्या मुख्य जनावरांच्या स्वरूपामध्ये ते येत असतात. तर आता आपल्याला या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. आपल्याला कावळ्याला घरापुढे एक वस्तू खायला ठेवायची आहे. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपण जे काही उपाय करू त्यामुळे आपला पितृदोष हा खूप लवकर संपण्यासाठी मदत होत असते. तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. पितृपक्षामध्ये तांदळाच्या खिरीला विशेष महत्त्व असतं. तर आता आपल्याला तांदळाची खीर आपल्याला बनवायची आहे. तुम्ही ती गुळाची किंवा साखरेची कोणतीही बनवू शकता. आता त्यानंतर काय करायचं आहे, एक चपाती बनवायची आहे, छोट्या मोठ्या आकाराची चालेल, आणि त्यावरती तुम्हाला ही तांदळाची खीर ठेवायची आहे. एका प्लेटमध्ये हा जो नैवेद्य आपण केलेला आहे तर तो ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे. तिथे एक छान मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा, त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर जो नैवेद्य आपण ठेवलेला आहे त्यावरती सुद्धा आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. आता या प्लेटवरती तुम्हाला पाणी फिरवायचं आहे. ओम पितृदेवाय नमः म्हणत म्हणत त्यानंतर आपल्या पूर्वजांकडे तुम्हाला तुमची प्रार्थना, क्षमा याचना मागायच्या आहेत. हे सर्व जे काही वैभव आम्ही बघत आहोत तर ते तुमच्यामुळेच, तुम्ही होता त्यामुळेच आम्हाला हे सर्व बघायला मिळालेलं आहे. आम्ही तुमचे आभारी आहोत. आणि जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांची जर नावं माहीत असेल तर त्यांची नावं तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला ही जी प्लेट आहे तर तिला नमस्कार करायचा आहे आणि हा नैवेद्य मी तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि तो ग्रहण तुम्ही करावा, अशा पद्धतीची तुम्हाला प्रार्थना करायची आहे. माझ्याकडनं जर एखाद्या तिथीला तुमचं स्मरण करायचं राहिलं असेल तर मला क्षमा करा, अशा पद्धतीची प्रार्थना करून त्यानंतर ही प्लेट तुम्हाला उचलायची आहे आणि त्यानंतर ती तुम्हाला ज्या ठिकाणी तुमच्या आजूबाजूला कावळा वगैरे येत असेल तर तिथे तुम्हाला ती त्याला खाण्यासाठी ठेवायची आहे. आता कावळा, पशुपक्षी, कोणताही पशुनी तो नैवेद्य खाला तरीही चालेल. हा सेम नैवेद्य तुम्ही या दिवशी कुत्र्यासाठीही बनवू शकता आणि गाईसाठीही बनवू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हा अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. तर नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि ज्यावेळेस तुम्ही गाईला, कुत्र्याला हा नैवेद्य खाऊ घालणार आहात त्यावेळेस सुद्धा तुम्हाला तिथे तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे की आमच्या घरातला जो काही पितृदोष आहे तर तो दूर होऊ दे. अशा पद्धतीने झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.